दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमण्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, सोमोत्सवच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सोनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सोबतच सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही देते. मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रात आता गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळेला आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे बाप्पाची मूर्ती आणि सोबतच बाप्पाच्या अवतीभोवती केलेला देखावा. या देखाव्यासाठी अनेक कल्पना, अनेक वर्षांपासूनची तपस्या अनेक कलाकारांची असते. असेच एक कलाकार आज माझ्यासोबत आहेत. आज मी आली आहे डोंबिवलीमध्ये शंकर जानवलकर यांच्या घरी. आज तुम्ही पाहू शकता हा सुंदर देखावा त्यांनी साकारलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लालबाग परळ या यावेळेला गमती झाल्या या सगळ्या जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत शंकर जानवलकर, ज्यांनी हा देखावा साकारलेला आहे. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया या संदर्भात अधिक माहिती. शंकर, खूप खूप स्वागत सोमोस्टॉपच्या या प्लॅटफॉर्मवर. आणि सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल की कशी ही संकल्पना सुचली आहे बाप्पाच्या देखाव्याची, काय सांगशील? ही संकल्पना ॲक्च्युली हा आमचं 7वं वर्ष आहे घरचा गणपतीचा. तर सुरुवातीपासून मला आवड खूप आहे देखावा करण्याची. भले ती मला येत नसेल तरी सुद्धा त्यातून नाही, पण दिसतीये की खूप छान प्रकारे येत नसेल याला काही चान्सच नाही त्याच्यात. तर बरेच असे देखावे आम्ही केले होते. गेल्या वर्षी आम्ही शिर्डीची द्वारकामाई उभारली होती, त्याच्या आधी स्वामी मठ उभारलं होतं. असे बरेच देखावले. पण यावेळेला एक नवीन काहीतरी गेले 2 वर्ष कोविडमध्ये बरंच काही असं करता आलं नाही. तर मी असं विचार केला आणि त्याच्यामध्ये माझ्या मिसेसने सुद्धा मी हा विचार केला की काहीतरी असं वेगळं करूया जेणेकरून लोकांनाही ते प्रभावित होऊ शकतं आणि एक आपल्याला पण एक मार्ग मिळेल की आपण ह्याच्यातून आणखीन पण शिकू शकतो करायला. तर आम्ही विचार केला काय करू काय नाही. तर मग असं येता जाता असं मोबाईलमध्ये पण आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो. मग त्याच्यातून मला थोडं कळलं की एक चाळ बनवूया. पण ती कोणत्या प्रकारे चाळ बनवू हे नव्हतं ठरवलं, फक्त चाळीतला गणपती. मग मी माझ्या घरी सगळं जरा बघितलं कसं तो मेजरमेंट आहे की ह्याच्यामध्ये कोणती चाळ उभारू शकतो. त्या हाईट प्रमाणे मी विचार केला. मग नंतर मी डोक्यात थोडं आमचे माझे मित्रमंडळी आहेत, माझे घरचे रिलेटिव्ह आहेत, साडू आहेत आमचे, असे बरेच मंडळी आहेत. तर आम्ही हा विचार केला की का नाही आपण एकदा प्रयत्न करूया की लालबाग परळ ही उभी करूया. थोडं आम्हाला कठीण होतं कारण एवढं उभारणं आणि सगळ्यात मोठी कठीण होतं कार्डबोर्ड. थर्माकोल हा पूर्ण आपला बॅन झालेला आहे. तर मग ते थर्माकोल शिवाय हा कसा बघा. आणि आम्ही दुसरं चॅलेंज केलं की आम्हाला हा यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्लाय वापरायचा नाही, कार्डबोर्डमध्येच आम्ही प्रयत्न करू. अशी आम्ही ही रचना उभी केली आणि आम्ही सुरुवात केली पहिल्या की कशा प्रकारे चाळीचा देखावा असा की त्या चाळीमध्ये कसा गेटअप कोणता चांगला असं वाटेल. मग आम्ही तो थोडा विचार करून आम्हाला लालबाग परळ म्हणजे मुंबईच्या बीडी चाळ होत्या तो आम्ही चॉईस केला. मे बी बऱ्याच लोकांनी केला असेल, पण मी बोललो की यावेळेला आपण जर करू तर कार्डबोर्ड पुठ्ठाचा करू, पर्यावरण, कारण बॅन केलेला आहे गव्हर्नमेंटनी. आणि प्लाय हा एक बऱ्याच ठिकाणी प्लायचा वापर होतो. तर मी पुठ्ठा हा एक विशिष्ट आहे कारण 3 मजली उभायचे. तर म्हणलं काय ना हा प्रयत्न करतो, आम्ही हा सुरुवात केली आहे. नक्कीच. दरवर्षी म्हणजे यंदाचं हे 7वं वर्ष आहे असं तुम्ही म्हणालात. पण या गोष्टींना म्हणजे असं पाहताना हे फार सोपं वाटतंय की छान आहे वगैरे. किती दिवसापासून याची तयारी असते आणि काय असतात त्या सगळ्या गोष्टी? ऍक्च्युली गणपती आज आला आहे, आता पुढच्या वर्षी गणपती त्याची तयारी आमची विसर्जन झाल्याच्या दिवशी, ज्या दिवशी दुसरं विसर्जन होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या पुढच्या वर्षाचा काय देखावा असेल हा आम्ही प्रयत्न करतो. तर आम्ही गेल्या वर्षी जेव्हा द्वारकामाई उभी केली तेव्हा विसर्जन झालं आणि नंतर लगेच आम्ही डोक्यात विचार केला की पुढच्या वर्षी काय करायचं. मग आम्ही ठरवलंच होतं की यावेळेला जो पुढच्या वर्षी आपण करू तर नक्कीच आपण चाळीचा गणपती करू. आणि त्याप्रमाणे आम्ही ती सुरुवात केली. आणि विशेषतः म्हणजे ह्याला दिवस खूप म्हणजे कसं सांगते मी जॉबवरून पण यायचो आणि कसं संध्याकाळी जो टाइम पिरियड असायचा तर 1 ते 1.5 तास
असं सुरुवात करून करून हा जवळपास 25 ते 20 दिवसामध्ये हा मी तयार करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. मी जेव्हा हा देखावा पाहिला तेव्हा मला हुबेहूब लालबागकरची जी चाळ आहे ती खरोखर डोळ्यासमोर येते अक्षरशः. पण तुम्ही कधी व्हिजिट केलं आहे का लालबागकरची ती चाळ, तिकडच्या काही गोष्टी त्या तुम्हाला माहिती आहेत का, तुम्ही पाहिल्या आहेत का? हो, नक्की. मी जॉबला असायचो हां मुंबईला, लोहार साईडला. हां तेव्हा माझे बरेचसे मित्र लालबाग साईडला राहायचे आणि मुख्यतः आमचे रिलेटिव्ह पण त्या साईडला राहायचं. तर गणपतीमध्ये आम्ही आमच्या मित्रमंडळीकडे जेव्हा जायचो तर तिकडचा जो परिसर पाहायचो, त्या लोकांची राहणीमान, एकमेकांना सहकार्य करण्याची जी पद्धत होती आणि विशेषतः म्हणजे गणपती उत्सवामध्ये ते जो आनंद त्या सोसायटीमध्ये उभारायचा तो आकर्षित पाहूनच आम्ही त्याच्यामध्ये थोडं आम्हाला हे वाटलं. नक्कीच. गणेशोत्सवाचं मूळ कारण तर हेच आहे की जो सामाजिक एकोपा जो होतो ते तर मूळ आहे गणेशोत्सव करण्याचं. सोबतच गीता मला तुम्हाला विचारायला आवडेल की गणपती ऑलरेडी घरात आहेत, घरात भरपूर कामं असणार, भरपूर पाहुण्यांची मांदियाळी असते, या सगळ्यामध्ये देखावा साकारताना तुम्हाला त्याच्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन करता आलंय आणि कसं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज केलेल्या आहेत? संकल्पना तर आमच्या दोघांचीच आहे, मिळून आहे. हां आणि त्याच्यानंतर मला जसं जसं जेवढं करायला जमलं हां तेवढं ह्यांनी शिकवलं आणि मी केलं. नक्कीच. ह्यातले अत्यंत बारकावे मी पाहतीये, म्हणजे अगदी ती लहान मुलं असतील किंवा ते सगळे कपडे असतील, बाहेर ते काका पेपर वाचत बसतायत, या सगळ्या डिटेलिंग गोष्टी आहेत. तर कशा त्या सुचतात आणि किती त्याच्यावरती काम करायला लागतं? ही मजेशीर गोष्ट आहे. आता सध्याच आमचे एक रिलेटिव्ह आहेत, त्यांचं नाव घेऊ इच्छितो, रवींद्र शिर्के. आम्ही त्यांच्याकडे जेव्हा गेल्या वर्षी असं गणपतीमध्ये जायचो ते बरेचसे माणसं बाहेर खुर्च्या टाकून बसायचे, काही पेपर वाचत बसायचे, लहान मुलं त्याचा गोंधळ करत बसायचे, ते रशीवरचे कपडे असायचे. असा हा तो एक विशेष असा एक आहे की जेणेकरून ते गणपती उत्सवामध्ये तुम्ही सादर केला तर नक्कीच त्याच्यामधून मलाही आनंद मिळेल आणि जो येईल दर्शनासाठी त्यालाही ते हुबेहूब तर नव्हे पण त्याच्यामध्ये जो प्रयत्न केला तो नक्कीच त्या देखावामध्ये दिसून येईल. नक्कीच 100% तुमचा जो काही प्रयत्न होता तो या देखाव्यामध्ये उतरलेला आहे. आणि येणाऱ्या कुठल्याही भाविकाला जर इथे लालबाग परळची प्रतिमा दिसली नाही तर असं शक्य होणारच नाही, कारण हा त्यांचा जो प्रयत्न आहे तो अक्षरशः 100% यशस्वी झालेला आहे. जर तुम्ही पाहिलं लालबाग परळची जी चाळ आहे, अनेक सिनेमांमधून आपण पाहिलेली आहे लालबाग परळची ही चाळ. आज या देखाव्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय इथे संपूर्णपणे लहान मुलं खेळताना तुम्हाला दिसत आहेत. इथे खाली ज्या काही काकू वगैरे असतात, चाळीमध्ये गप्पा गोष्टी ज्या काही रंगतात बाहेरच्या कट्ट्यावर, त्या सगळ्या गोष्टीही तुम्हाला इथे पाहायला मिळतात. सोबतच वरती एक काका बसलेले आहेत, पेपर वाचतायत तेही तुम्ही पाहू शकता. लहान मुलं खेळत आहेत, जसे जसे बॅनर्स लागलेले असतात कुठल्याही चाळीच्या वरती तसे बॅनरसुद्धा तुम्हाला इथे दिसत आहेत. देवर्स डेकोरेटर्स तुम्हाला दिसत आहेत, स्वरा कॅटरर्स तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता. अनेक घरांच्या बाहेर जे कपडे वाळत घातलेले असतात, इतक्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा या देखाव्यामध्ये तुम्ही पाहू शकताय. तर इतकी हुबेहूब लालबाग परळची ही चाळ साकारताना अवघं कुटुंब एकत्र आलेलं इथे पाहायला मिळतंय. पण सोबतच या दोघांनीच नाही तर यांचा एक लहान मुलगा आहे 3 वर्षाचा, त्यानेही त्याच्या परीने बाप्पाला एक खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या एक कलेमधून. मी तर त्यांना सपोर्ट केलाच, पण माझा मुलगा आहे छोटा 3 वर्षाचा समर्थ, त्याच्यामध्ये पण ती कला आहे की त्याने सुद्धा ह्या ज्या गॅलरी आहेत त्या त्याने पेंट केलेल्या आहेत. नक्कीच. म्हणजे आई वडीलच इतके कलाकार आहेत तर ते कलेचे गुण थोडेसे मुलांमध्ये सुद्धा उतरतात. ते प्रत्यक्ष इथे पाहायला मिळतं की अक्षरशः 3 वर्षाच्या ह्या लहान मुलांनी सुद्धा या बाप्पाच्या देखाव्यामध्ये आपल्या परीने थोडासा सहभाग नोंदवलेला आहे. गणेशोत्सवामधला हा होता सगळ्यात आधीचा, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मोर स्टफ, तो म्हणजे बाप्पाचा देखावा. यासोबतच अनेक मोर स्टफ आपण पाहणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत पाहत रहा सोमो स्टफ आणि असेच काही एपिसोड पाहण्यासाठी सोमो स्टफ या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, बेल आयकनही प्रेस करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या नवीन पाहुण्यांसह, त्यांच्या काही नवीन मोर स्टफसह. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.